हॅलो हॅलो हॅलो. सो हा माझा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ आहे, कबीर्स मॉम. हाय, मी अनुश्री आणि आज मी जो टॉपिक घेऊन आले आहे तुमच्यासमोर तो खूप महत्त्वाचा आहे. तो आहे स्ट्रेच मार्क्स. सो येस, मला असं वाटतं की हा जो व्हिडिओ आहे मे बी जे मॉम टू बी आहेत, म्हणजे ज्या अजूनही प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये आहेत आणि ज्यांना नुकतीच तुमची न्यूज कळाली आहे, सो त्यांच्यासाठी हॅपी प्रेग्नन्सी. आणि मे बी ह्या काही टिप्स ज्या मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्या तुम्हाला हेल्पफुल ठरतील. तर स्ट्रेच मार्क्स हा खूप कॉमन इश्यू आहे जो की सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात येतो. इवन मलाही, म्हणजे मला असं झालं होतं की अरे मलाही स्ट्रेच मार्क्स येतील का, आणि मग आल्यावरती ते जातील का, तर त्याच्यासाठी काय करू शकतो किंवा कसं. सो बेसिकली त्याच्यात काही 3-4 कारणं आहेत. तर पहिलं म्हणजे स्ट्रेच मार्क्स थोडेसे हेरिडिटरी पण असू शकतात. सो मी असं नाही म्हणू शकत की जे काही टिप्स मी देईन त्याच्यामधनं तुम्हाला नाही होणार, कारण की थोडंसं ते माझ्या मम्मीच्या साईडला, माझ्या मॉमच्या साईडला कोणालाही स्ट्रेच मार्क्स नव्हते. बट जर मी काही प्रिकॉशन्स घेतले नसते तर ते मलाही आले असते. सो सगळ्यात पहिले जेव्हा तुमचा फर्स्ट ट्रायमेस्टर संपतो त्याच्यानंतर सेकंड ट्रायमेस्टर जेव्हा सुरू होतो, लाईक 4th मंथ नंतर, तर मी माझ्या डॉक्टरांकडे, आपण दरवेळेस जेव्हा चेकअपसाठी जातो किंवा रुटीन चेकअप असतं आपलं, तेव्हा मी विचारलं होतं की स्ट्रेच मार्क्ससाठी काय आहे का. तर त्यांनी 4th मंथमध्येच मला एक क्रीम दिलं होतं. आणि पहिली गोष्ट तर तुम्हाला एक सांगेन की मला एकही स्ट्रेच मार्क नाही. म्हणजे मी माझ्या डिलिव्हरीच्या नंतर जेव्हा फर्स्ट चेकअपसाठी गेले होते त्याच्यानंतर माझे डॉक्टरच मला म्हणाले की अरे तुला एक पण स्ट्रेच मार्क नाही आहे. सो आय वॉज सो थँकफुल, कारण की मी काही प्रिकॉशन्स घेतले. तर सगळ्यात पहिलं मी जो तुम्हाला मुद्दा मांडला तो म्हणजे की तुम्ही जेव्हा 4th मंथमध्ये किंवा इनिशियल स्टेजमध्येच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा की स्ट्रेच मार्क्ससाठी काही आहे का, तर ते जे काही ॲडवाईस करतील ते जास्त बेटर राहील रॅदर मी तुम्हाला काही ॲडवाईस करण्यापेक्षा. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी म्हणजे की तुम्ही 2 वेळा हायड्रेट, म्हणजे 2 वेळा मॉइश्चराईज करा ती स्किन. कारण कसं असतं की इनिशियल स्टेजला तुम्हाला काहीच जाणवणार नाही की आपल्याला स्ट्रेच मार्क्स येत आहेत की नाही किंवा काय, पण हळूहळू जसं बाळाचं वजन वाढत जातं तसं तसं तुम्हाला जाणवेल की तिथे एक थोडासा स्ट्रेच येतोय, आणि स्ट्रेच आल्यानंतर ना तुम्हाला थोडीशी इचिंग होते. तर तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर आणि रात्री झोपताना ह्या 2 वेळेस जर तुम्ही व्यवस्थित तिथे मॉइश्चरायझर लावलं किंवा जे काही क्रीम तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला दिलेले ते जर तुम्ही लावलं तर तुम्ही टाळू शकता स्ट्रेच मार्क्स होण्यापासून. आणि प्लीज सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रेच आल्यानंतर स्किनमध्ये इचिंग सुरू होते तर प्लीज खाजवू नका, प्लीज नखाने खाजवू नका, नाहीतर स्ट्रेच मार्क्स खूप जास्त दिसतात. आणि सो त्याच्यासाठी दुसरं असं आहे की हा असा एक टर्किश नॅपकिन आहे तो, किंवा तुम्ही नॉर्मल हे जे काही आहे जर तुम्हाला खूप खाज येत नसेल तर तुम्ही फक्त वरच्यावर असं तुम्ही त्याला असं थोडंसं हे करू शकता, रब करा. आणि खूप जास्त खाज येत असेल तुम्हाला तर तुम्ही असा एक नॅपकिन घ्या, थोडासा त्याला म्हणजे ओला करा आणि मग त्याच्यावरती तुम्ही असं थोडंसं चोळा, पण नखांनी खाजवू नका कारण त्याच्याने खूप भयंकर स्ट्रेच मार्क्स येतात. आणि तिसरं इम्पॉर्टंट म्हणजे कीप युअर सेल्फ हायड्रेटेड. बेसिकली तुम्ही पाणी प्या, व्यवस्थित पाणी प्या, सो दॅट तुमच्या स्किनमध्ये एक हायड्रेशनची लेवल जी आहे ती खूप छान मेंटेन राहील. थंडीमध्ये थोडासा त्रास होऊ शकतो कारण की ड्रायनेस जास्त असतो त्याच्यामुळे, आणि ऑलरेडी आपली स्किन जी आहे ती थोडीशी तडतडते ह्या ओव्हरऑल ह्या थंडीच्या ड्युरेशनमध्ये. तर हे 3-4 काही गोष्टी आहेत, पण मी तेच तुम्हाला सांगेन की ह्या गोष्टींमुळे मे बी तुम्ही अवॉइड करू शकता तुमचे स्ट्रेच मार्क्स. आणि ज्यांना खरंच थोडंसं स्किनचे इश्यूज आहेत तर त्यांच्याबद्दल मी मे बी नाही सांगू शकत की तुम्हाला होतील किंवा नाहीच होणार, असं काही सांगू शकत नाही. बट आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा हेल्पफुल राहील.
कारण की मी हा व्हिडिओ आणि हा टॉपिक घेण्यामागचं कारण हे होतं की जे काही प्रिकॉशन्स मी घेतले त्याच्यामुळे मला एकही स्ट्रेच मार्क नाही आला. म्हणजे मला कोणी म्हणणारच नाही की मी एक आई आहे म्हणा किंवा असं. सो तुमच्या ज्या काही मैत्रिणी आहेत ज्या ह्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा. जरी तुम्ही 7th 8th मंथमध्ये असाल तरी सुद्धा आत्ता तुम्हाला मेजरली वजन वाढल्यानंतर थोडासा काय म्हणतो आपण स्ट्रेच येईल स्किनला, तर आत्ता सुद्धा ही काळजी घेतली तुम्ही तरी सुद्धा तुम्ही ते स्ट्रेच मार्क्स कमी करू शकता. तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत आणि तुम्हाला जर ह्यातनं काही फायदा झाला असेल तर प्लीज लाईक करा. थँक्यू सो मच. आणि तुमचे काही प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये टाका सो दॅट जर माझ्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये मी जर ते काही फेस केले असतील आणि त्याच्यावर मला खरंच काही सोल्युशन मिळालं असेल किंवा टिप मिळाली असेल, मी तुम्हाला हेल्प करीन असं काही वाटलं तर मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ तो बनवीन. आणि येस, आजसाठी स्ट्रेच मार्कसाठी हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी. आणि थँक्यू सो मच आणि हॅपी प्रेग्नेन्सी तुम्हा सगळ्यांना. हसत राहा, मस्त खुश राहा, भरपूर खा आणि झोप काढा, मस्त आराम करा. नंतर तुम्हाला काही आराम मिळणार नाहीये. सो आराम करा, छान राहा आणि नेहमी खुशीत राहा. बस. थँक्यू सो मच. परत भेटूया. बाय बाय.